एवढे फोन चालू आहे. एकतर तुम्ही मला मारा नाही तर ते मला मारून टाकायचे होय. ते रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय, नाही तर रेकॉर्डही केलं असतं तर बरं झालं असतं. आता विभागीय निबंधक एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो, एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय, नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो. त्यांनी मार्गदर्शन मागितलं आहे 13/5ला त्यांनी मार्गदर्शन मागितलं, त्याच तारखेला आहे. म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतो ना की भाई कितना भी कातिल हुशार हो कुछ ना कुछ छोड़ देता. या कातिलनं काय केलं यानं इथं हा सोडून दिलेला आहे. ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं. हे हाईट आहे बरं, म्हणजे सगळ्यात मोठी हाईट आहे. म्हणजे कशी तानाशाही किती करावं त्याची हद आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल में कुछ काला आहे. आणि 13/5ची ऑर्डर हे जून महिन्याच्या 15 तारखेला दाखवतात. एक महिना काय केलं, ही फाईल ही ऑर्डर कुठं खात होते, दाणे खात होते, कुठं पुरणपोळी खात होते. म्हणजे हे स्पष्ट होते का 13/5च्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं. हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली, ते कोर्टात गेले, मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही. अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार. इकडे काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतं आहे की बा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही, तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमने और उसमें फरक क्या रहा. म्हणजे तुमचं आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे. हे सरळ प्रॅक्टिस आहे. ही सरळ प्रॅक्टिस दबावतंत्राची आहे, सूट घेण्याची आहे आणि बच्चू कडूला बदनाम करण्याची आहे. काय होतं आहे, मी कालही सांगितलं होतं का नेता मरने से नहीं मरता है और जल जाने से भी मरता नहीं है, उसके बदनामी से ज़्यादा मरता है. आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न. बँक घाट्यात आहे, 49-60 कोटीवर आपण नफ्यात आहे, तरी 20% 20 कोटीचा परतावा याचा आहे. म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा 90 कोटीवर नफ्यात जाणारी बँक, ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहायला भेटतं. त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले. 6 कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाट्यात दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही 12 का 13 20 वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते. ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं, आम्ही पगार वाढवतो पण हे टार्गेट अचीव करावं लागेल. आणि त्यांनी त्याच्या पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंही पण. आणि त्यांचे पगार वाढले, ते 6 कोटी वेळेवर द्यावं लागले. काही 2-3 हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं, सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल असेल, अधिक ऑनलाईन कसं करता येईल, काही तो खर्च आपण वाढवला. आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतं आहे, किमान संचालकांनीसुद्धा बदनामी करू नये. त्याच्यामुळं बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणापुरते मर्यादित नाही आहे. आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदनामी करून उद्या ह्या ठेवीवर परिणाम पडला, उद्या ह्या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे. पण बच्चू कडू आणि हे सगळे बदनाम झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शरणागती घेऊ, एखादा फोन मीच फडणवीस साहेबाला करण का राहू द्या बाबा आता मी थोडंसं आंदोलन मागं घेतो आहे, तुम्ही थोडंसं आम्हाला दिलासा द्या, ही काही कम्प्रोमाइज होईल, हे काही देवाणघेवाण होईल, अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते. पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कडू लागलेला आहे आणि तो कडू एवढा घातक आहे, एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाची औषध हे सगळेले झोमते, उरून पुरते. तुमचा मुडला जर आला असेल तर आम्ही तेले निंबाचा पाला पाठवून देऊ. आणि म्हणून अशा बेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचं आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे, हा अनिमित्त आहे. हा सेवा हमी कायद्याची सरळ पायमल्ली केली आहे. सेवा हमी कायदा 5(ब) काय म्हणतं
का एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या नुकसानापोटी काही निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं. आता आम्ही पाहतो आहे का आम्ही तक्रार करणार आहोत आणि तक्रार केल्यानंतर काय कारवाई करते का नाही करत हे काही वेळेस स्वस्त प्रशासन सांगायचं.